स्टार्ट. परिचय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव समारंभात उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. या विद्यापीठाची पायाभरणी 1958 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती. मराठवाड्यातील उपलब्ध शैक्षणिक सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या भागातील उच्च शिक्षणाला चालना मिळाली आणि इतर शैक्षणिक संस्था देखील विकसित होऊ लागल्या. 50 वर्षे हा कोणत्याही संस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा कालखंड असतो. आपण शैक्षणिक मूल्यांबाबत ज्या निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने ही मोठी वाटचाल केली आहे, ती ज्ञानाच्या शक्तीवर प्रचंड विश्वास असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे. परिच्छेद. ज्ञानामुळे स्वतःच्या जीवनाचा कसा कायापालट झाला याचा अनुभव स्वतः घेतल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी समाजामध्ये आमूलाग्र बदल करणारे प्रभावशाली माध्यम म्हणून शिक्षणाकडे पाहिले. त्यांच्या मते शिक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांची निरक्षरता, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अंधकारातून मुक्ती मिळविण्याचे साधन आहे. सर्व प्रकारच्या अन्याय, शोषण व जुलूम जबरदस्ती विरोधातील लढ्याचे हत्यार आहे. शिक्षणाद्वारे एखाद्या प्रदेशात सामाजिक समरसता कशी साधली जाऊ शकते याचे हे विद्यापीठ मूर्तिमंत उदाहरण आहे. शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की जी शिकणाऱ्याला विकसित करते, त्याचे व्यक्तिमत्व घडवते आणि त्याच्यासाठी नवनवीन क्षेत्रे खुली करते. तसेच या व्यक्तीला तिसरा नेत्र बहाल करते. हा सुजाणतेचा डोळा लाभल्याने व्यक्ती डोळस बनते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शिक्षण आपणास मानवी जीवनाचे विविध पैलू, ज्या समाजात आपण राहत आहोत त्या वस्तुस्थितीचे भान, विविध पातळीवरील आंतरिक बंध आणि महत्त्वाचे म्हणजे निसर्ग व मानवामधील परस्पर अवलंबित्वाची पूर्ण जाण याबाबतचे ज्ञान देईल. जर आपणास समाजामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आणि समृद्धी व विकास साधण्यासाठी भावी पिढीला तयार करायचे असेल, सज्ज करायचे असेल, तर विविध प्रश्नांची व्याप्ती शिक्षणाद्वारे उलगडविण्याचा मार्ग अनुसरण्याची आजमितीला खरी गरज आहे. परिच्छेद. शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे आणि शिक्षणाचा फायदा हा समाजातील दुर्बल घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या विद्यापीठाकडून राबविण्यात येणाऱ्या कमवा आणि शिका यासारख्या योजना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावतात. देशाच्या भावी मनुष्यबळाची उभारणी करणे ही भविष्यासाठी खरी गुंतवणूक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला, पुरुष असो वा स्त्री, मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचे आहे. शालेय जीवनामध्ये प्राप्त झालेले उच्च नैतिक मूल्यांचे अधिष्ठान
आणि ज्ञानाचा सतत शोध घेण्याची निर्माण झालेली आवड यानंतरचा टप्पा असतो महाविद्यालयीन शिक्षण. येथे विद्यार्थी हे ज्ञानाच्या परिसीमांचा शोध घेण्यासाठी सज्ज असतात. त्यांच्यात सृजन क्षमता असते आणि त्यातूनच मग नवनवीन कल्पना साकारतात व भविष्याची रेखाकृती तयार होत असते. आजच्या ज्ञानाधारित आणि तंत्रज्ञानाच्या युगात देशाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी विद्यापीठांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. सतत बदलणाऱ्या आणि उत्क्रांत होत जाणाऱ्या आजच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात नवनवीन संधी आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवकांना तयार करणे हे सर्व विद्यापीठासमोरील मोठे आव्हान आहे. विद्यापीठांनी असे ज्ञान दिले पाहिजे जे केवळ आपल्या सभोवतालच्या परिसरापर्यंत सीमित नसावे, तर संपूर्ण जगभरात काय घडत आहे याची माहितीसुद्धा त्यातून मिळावी. यावर्षी संपूर्ण जगाला व्यापणाऱ्या काही घटनांनी आपले लक्ष वेधले आहे. वर्षाच्या सुरुवातीला जागतिक खनिज तेल आणि अन्नधान्याच्या अचानक वाढलेल्या किमती आणि सध्याची जागतिक आर्थिक मंदीची चिन्हे या दृष्टीने विस्तृत प्रमाणावर जागतिक सहकार्याची गरज ठळकपणे भासते. जागतिक आर्थिक विषयाखेरीज दहशतवादाचे आव्हान, वातावरणातील बदल, गरिबी, भूक, रोगराई आणि निरक्षरतेचे निर्मूलन या सर्व समस्या परस्पर सहकार्याद्वारे सोडविण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर याची चर्चा होत आहे. तसेच सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून न्याय्य व सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व देशांनी निरंतर कार्यरत राहिले पाहिजे. भारताचा असाच प्रयत्न आहे. परिच्छेद जनतेच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध स्थानिक प्रकल्पामध्ये विद्यार्थी सहभागी होतील व विकासाच्या प्रक्रियेत आपला वाटा उचलतील याकडेही विद्यापीठांनी लक्ष पुरविणे अगत्याचे आहे. त्यामुळे युवक हे समाजाच्या गरजांबद्दल संवेदनक्षम बनतील आणि स्वतःच्या विस्तृत जबाबदाऱ्याबद्दल जागरूक असणारे सुजाण नागरिक बनतील. आपल्या लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. त्यांना चांगले आणि अद्ययावत तसेच त्यांच्या भावी कार्यक्षेत्राशी संबंधित शिक्षण पुरविणे हे आपले महत्त्वाचे काम आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, शिक्षणाच्या प्रक्रियेतून असे स्त्री-पुरुष घडविण्यास हातभार लागावा की ज्यांच्याजवळ कालानुरूप आणि आपल्या व्यवसायाशी निगडीत असे ज्ञान असेल. आपली शिक्षण व्यवस्था ही बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारी असावी. जगामध्ये विज्ञान, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्रे, कला व साहित्य या विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती होत आहे त्यानुरूप आपली गती असली पाहिजे. या विद्यापीठाने संशोधनावर केंद्रित केलेले लक्ष आणि माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन यासारखे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा केलेला प्रयत्न ही निश्चितच प्रशंसनीय बाब आहे.
स्टॉप.